नमस्कार, मी शुभांगी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझी काही ज्वेलरी आहे. तर मी असेच नुकतेच ते पॅकिंग करत होती, काढत होती, तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. तर याच्यामध्ये नेकलेस आहे, एक हा मॅजेंटा कलर, पिंक कलर आहे आणि एक छोटा आहे डायमंड नेकलेस. आणि तर हे सगळे नेकलेस आहे ना, तर हे साडीवर मॅचिंग आहे. आणि एक पिंक कलरची साडी आहे, पिंक आणि मॅजेंटा, तर त्याच्यावरचा तो ठेवला आहे मी. एक एक आहे माझी. आणि हे असे, हा जो नेकलेस आहे मला जो आवडतो, हा नेकलेस ना खूप छान दिसतो. हा मोत्याचा आहे. काठपदरच्या साडीवर किंवा सिल्कची साडी आहे ना, तर त्याच्यावर हा कांजीवरम साडी किंवा कशावर पण, हा अशी पण वर्कची साडी असली ना त्याच्यावर पण छान दिसते. तर ही होती माझी ज्वेलरी. तर मी हे तुम्हाला दाखवली आहे. तर मी आता हे पॅक करून व्यवस्थित आता ठेवून देते बॅगमध्ये. तर तुम्हाला याच्यामधला कोणता नेकलेस आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा पण खूप छान आहे. आणि हा ना मंगळसूत्र आणि हे सगळं घालायचं, आणि गोल्डची ज्वेलरी घातली, गोल्डची ज्वेलरी, आणि हा फक्त नेकलेस आणि हे कानातले घालायचे, खूप छान दिसतंय. तर ह्याच्यावरचे कानातले तर खूपच छान आहेत, मला तर खूप आवडतात. आणि हा एक नेकलेस आहे, सिंपल आहे. तर मी इयरिंग्स वगैरे जे पोटली बॅगचं पॅकेट मिळतं ना त्याच्यामध्ये टाकून दिले. तर म्हटलं वेळेवर भेटणार नाही, आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला लगेच भेटत नाही, म्हणून हे सगळं वेगवेगळ्या पॅकेटमध्ये, काही प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये आणि काही असं पॅक करून मी ठेवलं आहे व्यवस्थित. हे सगळं हे एकच पाऊच आहे, मोठं पाऊच आहे माझ्याकडे. तर याच्यामध्येच आलं आहे सर्व ज्वेलरी. तर याच्यामध्ये सर्व ज्वेलरी पॅक झाली.
तर चला तर मग गावाला. तर कोण कोण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मामाच्या गावाला जाते. तर हे बघा, हे हेअर पॅक आहे. याच्यामुळे तुमचा हेअर फॉल कमी होणार आणि फ्रेश हेअर ग्रोथ होणार. तर हे काही तर हा काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. मी असंच माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते तुम्हाला. तर माझे केस खूपच पातळ झाले होते आणि खूपच पूर्ण मतलब खूपच पातळ झाले होते आणि खूपच हेअर फॉल होत होता. त्याच्यामुळे मी हे वापरले. 2 महिने वापरून झाले. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते. आणि हे असं याच्यामध्ये ना पॅक आहे. अशी आपण जे च्यवनप्राश असतं ना त्याच्यासारखं आहे थोडंसं हे. तर हे आपण दह्यामध्ये किंवा अंड्यामध्ये मिक्स करू शकता. तुम्हाला ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटेल ते. तर अंड्यामध्ये मला नाही आवडत, स्मेल नाही आवडत, तर मी हे दह्यामध्ये मिक्स करते. तर याच्यामध्ये क्वांटिटी वगैरे लिहिलेली नाही आहे किती घ्यायची. तर तुम्ही तुमच्या हेअर लेंथनुसार घेऊ शकता. जेवढं तुम्हाला तुमचे केस आहेत त्याच्यानुसार तुम्ही घ्या. त्याच्यानंतर हे अर्धा तास ठेवायचं आहे. त्याच्यानंतर धुवून घ्यायचं. तर तुम्ही पाण्याने पण देऊ शकता किंवा शॅम्पूने पण. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता. आता मी केस आधी हे विंचरून घेते. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी कसा लावला हेअर पॅक. तर हा आपला हेअर पॅक. तर डिलिव्हरी नंतर केस खूप गळतात ना आणि पातळ पण होतात. त्यासाठी पण तुम्ही हे ट्राय करू शकता. तर मी हे छोट्या छोट्या पोर्शनमध्ये असे केस साईडला करून थोडंसं असं लावते. जसं आपण मेहंदी लावतो ना तसंच लावायचं. आणि हे रूट्सला जशी आपण मेहंदी लावतो ना तसं लावायचं पॅक. आणि हा अर्धा तासानंतर धुवून टाकायचं. अर्धा 1 तास पण ठेवू शकता. काही असं हे काही केमिकल वगैरे नाही आहे याच्यामध्ये. हे आयुर्वेदिक आहे. याच्यामध्ये असंच सगळं आयुर्वेदिकच याच्यामध्ये आहे. जसं मुलेठी, आवला, सगळं हे सगळं आहे याच्यामध्ये. म्हणजे केस याने स्ट्रॉंग होतील आणि परत रिग्रोथ होणार. तर हे बघा मी जे लावून झालं हेअर पॅक. तर आता मी हेअर पॅक सुकेपर्यंत थोडे माझ्या कामावर आले ते करून घेते. तर मग लगेच अर्धा तास होऊन जाईल. नंतर मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा अर्ध्या तासानंतर मी केस धुतलेत आणि बघू शकता तुम्ही किती शाईन करतायत आणि स्मूथ झालेत खूप. आणि जर तुम्हाला हे पण लक्षात येणार की केस पण गळणार नाही. जेव्हा तुम्ही केस विंचरणार ना तेव्हा पण तुमचे केस खूप कमी गळतील आणि शाईन पण येणार केसांना. आणि केस जिथे तुमचे जास्त गळले आहेत ना, विरळ झाले आहेत जास्त, तिथे रिग्रोथ होणार. म्हणजे परत केस नवीन यायला सुरुवात होईल. बघा किती शाईन आली आहे केसांमध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.